नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण पाहिलं असेल, कालच पालघर रेल्वे स्थानकामध्ये मालगाडी घसरली होती, त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचा फार खोळंबा झाला होता। त्यानंतर प्रशासनाकडून विरारसाठी किंवा मुंबईकडे जाण्यासाठी सफाळे या भागात जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात आली होती। त्याचा बस सेवेवर काही परिणाम झालेला आहे का, हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत पालघर बस सेवेचे ट्रॅफिक कंट्रोलर। नाव सांगा साहेब आपलं। हां, कालची दुर्घटना झाली, रेल्वे मालगाडी घसरली संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान। त्या दरम्यान मालगाडी घसरल्यामुळे पूर्ण प्रवाशांचा खोळंबा झाला। त्यामध्ये लोकल ट्रेन, फास्ट ट्रेन पूर्ण पालघरला ठप्प झाल्या। त्याच्यामुळे प्रवाशांचे एवढे हाल झाले। त्यानंतर मग आम्हाला जादा बसेस सोडायला लागल्या। नालासोपारा, विरार, वसई, ठाण्यापर्यंत गाड्या जादा बस सोडायला लागल्या। सफाळा डेपोच्या गाड्या आल्यामुळे आम्हाला सफाळा डेपोची प्रवाशांची व्यवस्था करायला लागली। अशा पद्धतीने आम्ही काम केलं। या सगळ्या प्रकारामुळे बस सेवेवर काही ताण पडला आहे का सर, काही सांगाल? ताण तर म्हणजे आमची प्रवासी 60, 70, 80 जसं मावेल त्या पद्धतीने नेलं आणि प्रवाशांची म्हणजे कुठल्याही प्रकारे हे केलं नाही। त्यांना घरी लवकर पोहोचता येईल त्या पद्धतीने आम्ही सोय करू शकतो। बरं, यामुळे बसचा काही फायदा झाला आहे का प्रवासी वाढल्यामुळे, असं काही वाटतंय? हो, फायदा झाला।